नमस्कार मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत देवासमोर काढण्यासाठी गणपती बाप्पाची रांगोळी। तर ही कमी जागेत पण काढता येते। 4 ते 4 ठिपक्यांची, काढायला अगदी सोपी आहे आणि दिसायला अतिशय सुंदर आहे। आपण कमळाच्या फुलात गणपती रांगोळी काढणार आहोत। तर रांगोळी कशी काढता हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी इथे ठिपके काढून घेतले 4 ते 4 आणि हा असा आपण गोल करून घेऊ। त्यानंतर आपण याला असं जोडून घेऊ। इकडे याला अशा प्रकारे जोडून घेऊ। इथे आपण असं फूल काढून घेऊ। जास्वंदाचं फूल आहे, आपण याच्यात लाल रंग भरणार आहोत। आपण आता याला असं जोडून घेऊ। त्यानंतर या ठिपक्याला घेऊ, अशा प्रकारे जोडून घेऊ। आता आपण इथून या ठिपक्याला असं गोल जोडून घेणार आहोत। इकडे पण आता हे जे ठिपके उरले आहेत, आपण याला असं करून अशा प्रकारे पाय काढून घेऊ बाप्पाचे। त्यानंतर असंच इकडे पण या अशा प्रकारे पाय काढून घेतले आहे। अशा प्रकारे आपण रंग भरून घेतला आहे जास्वंदाच्या फुलात। इथे आपण हिरवा रंग भरून घेऊ। इथे आपण आकाशी रंग भरून घेऊ। इथे ऑरेंज रंग भरून घेते। याला आपण असे छोटे छोटे पांढरे ठिपके ठेवून घेऊ। इथे मी बाप्पाचे डोळे काढून घेतले, भोळ्या काढून घेतल्या। इथे गुलाबी रंग घेतलाय मी आणि असे बारीक बारीक असे ठिपके देऊन घ्यायचे।
इथे आपण आता अशा प्रकारे कमळाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत. इथे लाडू काढून घेणार आहोत किंवा मोदक, लाडू काढू शकता, मोदक काढू शकता. इथे मी मोदक काढून घेते. त्यासाठी ऑरेंज रंग घेते. आणि इकडे बापाचा तळहात काढून घेते. यावरती आपण इथे अर्ध्या भागात पांढरे ठिपके ठेवून घेऊ. इथे आपण गणपती बाप्पाचे दात काढून घेऊ. तर अशा प्रकारे ही आपली बाप्पाची रांगोळी पूर्ण झालेली आहे. रांगोळी अगदी सोपी आहे. आपल्याला गणपती बाप्पासमोर रोज नवीन नवीन रांगोळ्या काढाव्या लागतात. त्यासाठी तुम्ही ही रांगोळी एकदा काढू शकता. खूप सुंदर दिसते ही आणि काढायला अगदी सोपी आहे. त्यामुळे आजच काढा शकता. धन्यवाद.